बार्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सश्रम कारावास. बार्शी दिनांक 5 मे 2024 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात बार्शी येथील सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच विविध कलमान्वये दंडही ठोठावण्यात आला असून सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणातील आरोपी लखन उर्फ बापू ज्योतिबा सावंत वय 29 वर्षे याने 1 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलगी घरी झोपलेली असताना तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर 2 जानेवारी 2024 रोजी पीडितेच्या आईने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 376(2) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को 2012 अंतर्गत कलम 4, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाने एकूण 8 साक्षीदारांची तपासणी केली. पीडितेचे सुसंगत साक्ष, वैद्यकीय अहवाल तसेच घटनास्थळी आरोपीस पकडल्याबाबतची साक्ष यांना न्यायालयाने विशेष महत्त्व दिले. सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. उपलब्ध पुरावे व युक्तिवादाच्या आधारे माननीय अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश V.K. मांडे यांनी आरोपीस दोषी ठरवत भादवी कलम 376(2) अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व दंड तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4 अंतर्गत 20 वर्षे सक्त मजुरी तर कलम 8 व 12 अंतर्गत स्वतंत्र शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश देण्यात आले.